देशातील लोकशाही व संविधान हे धोक्यात आले आहे. ते वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येले पाहिजे, असे वक्तव्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी आज 13 फेब्रुवारीला सायंकाळी 5:30 वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. श्याम मानव हे 14 व 15 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. 14 फेब्रुवारीला भद्रावती येथे आम्ही भद्रावतीकर यांच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात श्याम मानव उपस्थित राहणार आहे. 15 फेब्रुवारीला चंद्रपुरातील आम्ही चंद्रपूरकर यांच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने या विषयावर श्याम मानव नागरिकांना संबोधित करणार आहे. आयोजित कार्यक्रमात विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले उपस्थित राहणार आहे. यावेळी श्याम मानव यांनी नागरिकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. आयोजित पत्रकार परिषदेत आम्ही चंद्रपूरकर संयोजक ॲडव्होकेट गोविंद भेंडारकर, उमाकांत धांडे यांची उपस्थिती होती. सध्या आपली लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे, त्यासोबतच संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे. ज्या पद्धतीची स्वप्न आपण हे संविधान निर्माण करण्याच्या माध्यमातून पाहिली होती, त्याच्या विरुद्ध दिशेनं सध्या देश वाटचाल करतो आहे. आणि म्हणून सत्ता बदल या देशामध्ये आवश्यक आहे संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी. त्याकरता जनजागरण करण्याच्या निमित्तानं हा संपूर्ण दौरा सुरू आहे. मी सगळ्या लोकांना जाहीररित्या आवाहन करतो, सगळ्या जनतेला, की मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं. दिनांक 15 तारखेला फेब्रुवारीला प्रियदर्शनी हॉलमध्ये चंद्रपूरमध्ये संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या लोकशाही समोरील आव्हाने या विषयावरचं व्याख्यान आहे. कृपया या व्याख्यानाला आपण या आणि लोकशाही वाचवणे आणि संविधान वाचवणे या प्रक्रियेत सहभागी व्हा, असं कळकळीचं आवाहन या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना करतो आहे.